हळदी कुंकू घेऊन पटकन जायची अशी सगळीकडे परिस्थिती असते. आता यावेळेस मॅडमनी सगळ्यांना बसवले. थोडक्यात मला हेच सांगायचं होतं की हळदी कुंकवाचं काय महत्व आहे. हळदी कुंकवाचं आपण एक छोटंसं वाण देतो, एक छोटी गिफ्ट देतो आणि ती गिफ्ट जेव्हा भेटते आपण खूप खुश होतो आणि छोटंसं वाण खेळत असतो, बाकी काही करत नाही. ते कित्येक वर्ष आपण वाण खेळत आलो आणि त्याच्यात खुश होतो, ती वस्तू वापरतो, तिने काय दिलं, तिने काय दिलं, कशात काय काय नाही हे पाहतो. पण त्यापेक्षा एक मौल्यवान गोष्ट आहे जी वाण स्वरूपात अविनाशी, बाकीच्या वस्तू सगळ्या विनाशी, छोटंसं वाण जे दिलं ते विनाशी, आणि अविनाशी काय असतं, ज्ञान असतं. तर अविनाशी मौल्यवान ज्ञान जे आहे आणि मौल्यवान गोष्ट आहे ती सर्वांना भेटावी यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवत असतो. की हळदी कुंकू तर करतोच आहे, पण त्यासोबत आपल्याला परमात्माचा एक संदेश द्यायचा. तर थोडक्यात मला एक सांगायचं की परमात्माचा संदेश मॅडम जे बोलतात कुठला परमात्मा बोलतात, काय बोलतात. तर मी तुम्हाला एक सांगते, मी पण 21 इयर्सची होते त्यावेळेस मला काही गोष्टी माहिती झाल्या, पण मी त्याला खूप चेक केलं. म्हणजे साइंटिफिक बुद्धी असल्यामुळे आपण 10 रिचेक करतो कि ये बराबर है, ये गलत तो नहीं, ये सच में बोल रहे वो होगा क्या. मैंने भी बहुत एक्सपेरिमेंट किए, ऐसे ही नहीं किसी को मानना है, बराबर है. तर परमात्मा जे आहे तो 1936 मध्ये पृथ्वीवर अवतरित झालेला आहे आणि त्याचा कार्यकाळ 100 वर्षाचा आहे. आणि तो त्याचं कार्य कधी करतो, जसं आपल्या भगवद्गीतेत सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति. जेव्हा धर्माच्या ग्लानी होतात आणि अति पाप वाढतं तेव्हा परमात्म्याला स्वतः येऊन आपला संदेश द्यावा लागतो. तर असा हा परमात्मा 1936 मध्ये येऊन सर्वांना स्वतःची जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे कसं की तुम्ही कोण हो. आपण काय बोलणार, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील, मी पॉलिटिशियन, ही बॉडी काय, आपण काय आत्मा. आत्मा म्हणजे काय, पॉइंट ऑफ लाईट, एनर्जी. आपण म्हणतो ना व्यक्ती जेव्हा वाढतो तर आपण काय म्हणतो, हो गया वो स्वर्ग सिधारा और ये बॉडी को लेके चैतन्य निघून गेलेली आहे. माझा हा परमात्मा नेमकं कसा आहे, देहदारी आहे का. आता आपले मुलं आपल्यासारखे आहेत, डॉगी आहे, कुत्रा आहे, कुत्र्याची मुलं कुत्र्यासारखी आहे, मांजराची पिल्लं मांजरासारखी आहे, पक्ष्यांची पिल्लं त्यांच्यासारखी आहे. तसं आपण आत्मा चैतन्य स्वरूप पॉइंट ऑफ लाईट ज्योत लावतो ना आपण, तशी आपण एकदम सूक्ष्म आहे. मग आपले पिता पण कसे असते, ज्योती स्वरूप पॉइंट ऑफ लाईट, बरोबर आहे. तर तो आपला पिता म्हणजे आपण शिवपिंड पाहिली आहे, शिवपिंडामध्ये ज्योत असते आणि तीन लाईन आहे. 3 लाईन काय रिप्रेझेंट करतात, ब्रह्मा विष्णू महेश. आणि ज्योत जी आहे तो निराकारी परमात्मा, पॉइंट ऑफ लाईट. तो ज्योतिपिंड नाहीये, तो आपण पिंड आपल्यासाठी बनवलंय तसा नाहीये. त्याच्यामध्ये जे लाईट आहे, जो पॉइंट आहे त्याला म्हणतात परमात्मा. तर तो ज्योती स्वरूप आहे आणि मग आपण पण कसे आहेत, परमात्म्यासारखे पॉइंट ऑफ लाईट आहे. मग हा पिंडाचं स्वरूप का आलं, पिंडामध्ये का रोवल्या गेलं असेल, त्यालाही काहीतरी सायंटिफिक कारण असेल ना. असंच काहीतरी लिंगाचं स्वरूप आहे का ते लिंगाचं मांडी लिंगाचं स्वरूप आहे. ज्योतिर्लिंगचा जो अर्थ आहे तो लिंगाशी नाहीये. आपल्या बॉडीमध्ये मेडुला ऑब्लांगेटा छोटा मेंदू असतो, त्याचा असं पॉइंटेड असा शेप आहे. त्यामध्ये पिनियल ग्लँड आहे, त्या पिनियल ग्लँडमध्ये आत्म्याचं स्थान आहे. म्हणून आपण किती कुठे लावतो, त्याच्यात 2 सेंटीमीटर आहे. पिनियल ग्लँडचा जो शेप आहे म्हणून तो लिंगासारखा. म्हणजे आप याद रहे की हम कोण है, आत्मा है, इसलिए हम बिंदी, तू बिंदी मैं बिंदी. म्हणून आपल्याकडे पहिल्यापासून बिंदी लावायचं पडतं. तो परमात्मा ने खुद आके बताया कि बच्चों तुम देह नहीं हो, तुम देह से परे चैतन्य स्वरूप आत्मा हो, जे की हम विसरून गेलो. आपण असं म्हणतो धर्म ज्यांनी स्थापन केले धर्मात्मा म्हणतो, ज्यांनी ज्ञानी आम्ही मानतो, कोणाला काय म्हणतो आपण, खूप देवात्मा म्हणतो. देवात्मा, देवपुरुष असं म्हणतो का आपण, शरीराला नाही रिप्रेझेंट करतो, आपण आत्मा. तर संदेश काय परमात्म्याचा की तुम्ही देहभान विसरून, देहाच्या सगळ्या गोष्टी विसरून परमात्म्याच्या ध्यानमध्ये राहा. मग आता तुम्ही म्हणशाल परमात्म्याचं ध्यान करण्यासाठी काय जंगलात जायचं, मेडिटेशन करून घर संसार करायचं, तर घर संसार नाही तोडायचं. गृहस्थी में रह के परमात्मा गृहस्थी में आ चुका है, क्योंकि फास्ट जमाना है, टाइम नहीं है. 2 घंटा अगर पोथी वाचायचंय, माळ करायची तर कोणाला टाइम नाही आहे का कोणाला. जप करायला बसायचं 20 मिनिटं, 2 दिवस होईल, 3ऱ्या दिवशी होणार नाही. फास्ट भगवान कसं येईल, फास्ट वाजायचे. तर भगवान खुद आया है. तर सगळ्यांना
थोडक्यात काय सांगायचं की आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान हा परमात्मा स्वयं आके देहभान से परे करने के लिए आत्म्यांना वरती उभारण्यासाठी पवित्रता मेंटेन करण्यासाठी आणि या जगामध्ये आता गरज आहे चैतन्य स्वरूप देवी आपण आता जागृत झालेल्या आहे. कारण निसर्गामध्ये जे उलाढाल होतीये ना त्या सगळ्या उलाढालीपासून पण लक्ष्मीनारायणला पुजतो. ते कसे होते त्याच्या मागे एक ताजधारी पवित्रतेचा त्यांच्याकडे ताज होता. तर पवित्रते का ताज था इसलिए हम उनको पूजते. बराबर आहे. त्यांना कुठली डिग्री होती डॉक्टरची इंजिनियरची. उनके पास था पवित्रता का ताज. देवता देखते हो पीछे क्या है पवित्रता का ताज. 16 गुना संपन्न. तर देवी देवता जे होते आपले लक्ष्मीनारायण जे होते लक्ष्मीनारायण कसे होते पवित्र होते. त्यांची पहिली सृष्टी आहे. आपण सत्यनारायणची पूजा करतो लक्ष्मीनारायणची पूजा करतो विष्णूची पूजा करतो. मग आपला हा जो भारत देश होता हा काय आहे देवताओं की दुनिया. अपना जो देवताओं का धर्म है अपना धीरे 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 पवित्रता धीरे धीरे कम होती गई. तो फिर क्या हुआ चेंज होते गया दुनिया आप चेंज हुआ और अभी आती ह्याच्यात गेली म्हणजे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि आता कलियुगचा एंड. तर परमात्मा येऊन किती वर्ष झाले बरोबर आता 80 ते 90 वर्ष झाले. फक्त 10 इयर्स त्याचं काम आहे. कारण त्याचं काम काय दुसऱ्या घरात आपण जेव्हा जातो एक बिल्डिंग पहिलं बनते तेव्हा आपण ते घर सोडतो. आपण आता सध्या एक्झिस्टिंग फ्लॅटमध्ये राहतोय आणि आपण पाहतोय ते आपला फ्लॅट बनत आहे. आपण त्याच्या आधी घर सोडतो का त्याला तोडून देतो का समजा आपल्याला गिरायला येणारे पडणारे पण आपल्याला माहिती आहे की आता हे खराब झालं ना आपल्याला नवीन घरात यायचं. तर तसं परमात्मा काय करतो की तिकडेच ऑलरेडी सृष्टी म्हणत आहे आणि नंतर काय इथे उलाढाल होणार आहे. तर ऑलरेडी बनणं चालू आहे. सतयुगी दुनियाची स्थापना चालू आहे.